दुधामध्ये हळद टाकून पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं का? हळद दूध कोणी प्यावं, किती प्यावं, कधी प्यावं आणि याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? खरं बघितलं तर हळदीमध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत, आरोग्यासाठी असणारी औषधी गुणधर्म आहेत, ती सगळी पोषक तत्व मेदामध्ये अर्थात फॅटमध्ये चरबीयुक्त अन्न पदार्थामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिसळतात। त्याचाच परिणाम म्हणून दूध असेल, तूप असेल किंवा तेलामध्ये हळदीमध्ये असणारी पोषक तत्व चांगल्या प्रकारे विरघळली जातात आणि याच्या माध्यमातून जर आपण ती घेत असू तर हळद आपल्या शरीराला अत्यंत चांगल्या प्रकारे लागू होते। हळदीमध्ये असणारे अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आपल्या शरीरातील वेदना, दाह कमी करण्यासाठी मदत करतात। याच्यामध्ये असणारे अँटीसेप्टिक गुणधर्म शरीरामध्ये असणारा जो संसर्ग इन्फेक्शन आहे ते चांगल्या प्रकारे कमी करतात, त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते। त्यामुळे जर कोणाला ॲलर्जीचा त्रास असेल, वारंवार कुठलंही इन्फेक्शन होत असेल, अशा लोकांनी दररोज हळदयुक्त दूध पिणं अत्यंत फायदेशीर असतं। बऱ्याच जणांना दूध पिल्यानंतर कफ होत असेल तर त्यामध्ये हळद टाकल्यानंतर दुधाची कफ निर्माण करण्याची प्रवृत्ती कमी होते। त्यामुळे आपल्याला दुधामध्ये असणाऱ्या पोषक तत्वाचे प्लस हळदीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वाचे चांगले फायदे होतात।